आज आम्ही बनवली पारंपरिक पद्धतीनं मुंगवडी। ही मुंगवडी आम्ही 4 दिवस आधीच केलेली आहे. आता आमची बाई आलेली आहे. ती आम्हाला पाट्यावरती डाळ वाटून देणार आहे. तिने सुरुवात केलेली आहे डाळ वाटायला, कारण आम्हाला जुन्या रूढीप्रमाणे मुंगवडी बनवायची होती. ही बघा डाळ वाटत आहे बाई छानपैकी. बघा थोडी थोडी घेत आहे आणि बघा किती छानशी खूप प्रेमाने डाळीच वाटत आहे ती. आत्ता डाळ वाटून झालेली आहे. आता आत्या, आम्ही तिला आत्या म्हणतोय, तिने छानपैकी छोटे छोटे बारीक अशा वड्या घातल्यात मस्तपैकी. 4 दिवस आधी आम्ही जी मुंगवडी बनवली होती ती आता वाळलेली आहे. आता आम्ही थोडं बाहेर जाणार आहे. त्याआधी पण आम्ही भाजी बनवून नंतरच बाहेर जाणार आहोत. चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया. बघा आता सुरुवात झालेली आहे. आता कढई ठेवली. कढईमध्ये आता आम्ही तेल टाकलं, राई जिरे टाकलं, त्यानंतर कांदा टाकला. पण मुंगवडी थोडीशी बारीक करून घेतली खलबत्त्यामध्ये. जी या खलबत्त्यामध्ये बारीक करत आहे, आता तिकडे पोळ्या करत आहे. आणि इकडे आमचा कांदा मस्त गुलाबी रंगात झालेला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं 2 चम्मच आणि अर्धा चम्मच हळद टाकली. त्यानंतर टाकला धनिया पावडर टाकलं. साधी सिंपल अशी भाजी आहे ही. आत्ता मस्त मुंगवडी त्याच्यामध्ये परतून घ्यायची गुलाबी रंगामध्ये छान तेलामध्ये. मीठ टाकलं. बघा इकडे इंडक्शनवर आम्ही बॉईल पाणी केलेलं आहे. आता ते त्यात ओतलं आणि झाकण ठेवलं मस्त वडी शिजवायसाठी. एकीकडे आता पराठे बनवत आहे आणि एकीकडे भाजी छानपैकी शिजत आहे. त्यानंतर जोपर्यंत भाजी शिजतंय तोपर्यंत आता आम्ही बनवणार आहे रस. आम्ही मागच्या 16 तारखेला जो ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले होते. आम्ही आंबे तोडले होते. आंबे तोडून आता आम्ही पीक घातली. आत्ता हे आंबे खूप छानपैकी पिकलेले आहे आणि हे नॅचरल पद्धतीनं पिकलेले आहे. त्यामुळे याचा स्वाद खूप वेगळा आहे मित्रांनो. याच्यामध्ये कुठले केमिकल टाकून पिकलेले नाहीत हे आंबे. हे आता गवतामध्ये पिकलेले आहे. असं छान असं गवत टाकून आम्ही याला पिकवलेलं आहे. आता आम्ही याचा बनवणार आहे रस. आंबे आता स्वच्छ धुवून घेतले छानपैकी आणि बघा हा आता त्याचं तोंड काढलं आणि आता हे असे रस त्याच्यामधून काढायला करायचं मिक्स. त्याच्यावर जर घ्यायचं असेल तुम्हाला तूप तर घेऊ शकता. आता छान असं नॅचरल रसाचा आनंद लुटणार आहे मी आणि मी जेवणार आहे. जेने तूप वाढलं आहे मला. आता मी जेवत आहे. आता तिकडे काम करत आहे. तोपर्यंत आपण पुढच्या ब्लॉगसाठी वाट बघा आणि मस्त राहा, स्वस्त राहा, खूप रस खा.